आपण त्याच्या विस्ताराकडे नंतर, पण मला सगळ्यात जो आपण पॉइंटेड बोलूया या गोष्टींमध्ये. मला सांगा ना की उद्धव ठाकरेंचे जर तुम्ही म्हणतायत की उद्धव ठाकरेंचा पक्षाशी संबंध नाही, पण तुमचा जो मूळ दावा होता की आम्हीच शिवसेना आहोत, आम्ही पक्ष सोडून कुठेही गेलेलो नाही, कारण जर पक्ष सोडून तुम्ही गेला असाल तर तिथेच मुळात अँटी डिफेक्शन लॉ तिथे लागू होतो, तसा तर नाहीच. तुम्ही व्हॉलंटरी गिव्हिंग अप मेंबरशिप होईल पक्षाची, ते तुम्ही केलेली नाहीत. म्हणजे याचा अर्थ तुम्हीच जो दावा केला, तुम्ही म्हणतात की आम्हीच मूळ शिवसेना आहोत, मग या पक्षातून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करण्यात आलेली आहे का? आता आम्ही जर पक्ष आहोत, पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे आहेत आणि उद्धव ठाकरेंना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा वेगळा पक्ष निवडणूक आयोगाने दिलाय, तर ही साधी नॅचरल गोष्ट आहे की उद्धव ठाकरेंचा आणि आमचा काही संबंध येत नाही. नाही, ते जेव्हा काय ना, आपण पहिल्या आर्ग्युमेंट कडे जातो, कारण हे आर्ग्युमेंट पहिल्यापासून सुरू आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू आहे ना, ती नक्की तेव्हा काय घडलं होतं 2022 म्हणजे अगदी 12 जून 20 जून आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या घडामोडी त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. तुमचा दावा नेहमी हाच राहिला की आम्ही मूळ शिवसेना आहोत. तुम्ही जर मूळ शिवसेना आहात, मूळ शिवसेनेचे तोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, कारण आता सांगतात की तोपर्यंत तुमचे एबी फॉर्म असतील, पक्षाचे नेते असतील, आणि अगदी आपण ज्या राजकीय घटना बघितल्यात तर तुम्ही तुमच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये सगळीकडे ते उद्धव ठाकरे आमचे नेते असं म्हटलं जायचं. मग तेव्हा ही जी घटना घडली तेव्हा उद्धव ठाकरे यांना पदावरनं काढण्यात आलं होतं का? हा माझा पॉइंटेड प्रश्न आहे. नाही, बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना पदावरून काढलं की नाही काढलं त्याच्यापेक्षा आता आम्हीच शिवसेना आहोत, आम्ही संपूर्ण प्रोसिजर असते ना, एक प्रोसिजर आधी प्रक्रिया होईल, त्या प्रक्रिया अंतर्गत आधी एकाला आठवून मग दुसऱ्याला केलं जाईल ना. नाही, म्हणून तर आम्ही आमचं केलेलं आहे ना, सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे. पत्रात असं म्हटलं की उद्धव ठाकरे इज द पक्षप्रमुख अँड ही कॅन स्टे ॲज द पक्षप्रमुख टिल ही डिझायर्स. बरोबर आहे, असीम सरोदे त्याच पत्रात असं म्हटलंय. तुमच्या बैठकीचा गोषवारा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पक्षप्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे राहतील असं आमचं स्पष्ट आहे. ते मुख्य नेते आहेत. नाही, आपण गल्लत नको करूया. इथे आपण ना कायदेशीर बाबींवरती चर्चा करतोय, त्यामुळे पक्षप्रमुख आहेत की मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे? मुख्य नेते जरी असले तरी मुख्य नेता हाच पक्षाचा आमचा प्रमुख आहे. हे साधं गणित आहे. हे उद्धव ठाकरेंचा आता याच्याशी काही संबंध राहत नाही ना. 2018च्या घटनेबद्दल ज्या पद्धतीने यांनी सांगायला पाहिजे होतं, हे कोर्टाला कन्फ्युज करायचा प्रयत्न करतायत उभाटाचे वकील, आणि कोर्ट त्याच्यामध्ये कन्फ्युज होत नाही. कोर्ट त्यांना वारंवार सांगतंय की लोकशाही पद्धतीचा भारतीय संविधानाप्रमाणेच पक्ष चालला पाहिजे. कोर्टाने यांना हे पण विचारलं, कमलेशजी, की तुम्ही ज्या नेमणुका करता खालच्या कार्यकर्त्यांच्या, मग ते खालचे कार्यकर्ते तुम्हालाच देतील. या सगळ्या गोष्टी कोर्टाने त्या पूर्णपणे याच्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यावरून हेच अधोरेखित होतं की 2018ची घटना जी आहे ती काही कुठेही अस्तित्वात नाही, यांनी ती सबमिट केलेली नाहीये. आणि त्याच्याप्रमाणे कोर्टाने, म्हणून तर स्पीकरनी पण 1999च्या घटनेचा हवाला घेतला आणि निर्णय दिला. ठीक आहे किरण, आपण एक पत्रकार म्हणजे या गोष्टीकडे बघतो. आपण ती सगळी सुनावणी सुरुवातीला सगळ्या घटनाक्रम बघितलेला आहे. इथे कन्फ्युजन इथे कुठे क्रिएट होत आहेत. राजू वाघमारे म्हणतात की त्यांचा संबंध नाही पक्षाचा, पण ही नंतरची घटना आहे. आपण जर क्रोनॉलॉजी बघायला गेलो तर क्रोनॉलॉजी आधी ही होते की पक्षामध्ये बंड होतं. बंड जर होत असेल पक्षामध्ये, जे मी मगाशी सांगितलं समजून पुन्हा त्याचा उल्लेख करत नाही, मग घटनेचं 10वं परिशिष्ट, मग पक्षांतर बंदी कायदा, मग त्याच्यामध्ये व्हॉलंटरीली स्वतःहून पक्ष सोडणे, हे जे मुद्दे आहेत, हे टाळण्यासाठीच एक सुरुवातीला आर्ग्युमेंट केलं गेलं की आम्ही पक्ष सोडलेलाच नाहीये. पक्ष सोडलेला नाही, त्या पक्षाची एक रचना होती, ती रचना नंतर बदलण्यात आली. पण त्या बदललेल्या रचनेत कुठेही, म्हणजे माझी माहिती करेक्ट